तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीचा कारागृह परिसरातील विहिरीत उडी घेतल्याने मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अधिकृत अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। मृत न्यायालयीन बंदीची ओळख अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावणगाव येथील अनिल ओंकार निंबोकार वय 35 वर्ष अशी झाली आहे। सुमारे 4 महिन्यांपूर्वी पत्नी वृषाली निंबोकार हिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून पती पत्नींमध्ये सातत्याने वाद होत होते। या वादातून अनिलने पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं। अनिल आणि वृषाली यांचा विवाह सुमारे 13 वर्षांपूर्वी झाला होता। त्यांना 2 मुले असून आई-वडिलांसह 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता। पत्नीच्या हत्येनंतर अनिल न्यायालयीन कोठडीत होता, मात्र कारागृहातच झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। दरम्यान न्यायालयीन बंदीचा कारागृहात झालेला मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरतोय। मृताच्या कुटुंबियांनी या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून अधिकृत तपास अहवालानंतरच मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला। माझं नाव शोभा निंबोकार आहे। माझा मुलगा जेलात होता अकोल्याला, आणि तो कसा वारला काय वारला पोलिसांनी मला सांगावा। कोणीच नाही, आम्ही 4 जण असतो। 2 लेकरं 2 जण आम्ही। त्यानं बायको मारली म्हणून गेला आता हिंगणी गावणगाव अंजनगाव तालुका जिल्हा अमरावती। हा, चौकशी झाली पाहिजे का? चौकशी करावा पोलिसांना।